हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनल मध्ये। आज बाईट्स विथ प्रणू मध्ये आपण एका हिडन अशा प्लेसला आलेलो आहोत आणि अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे, ते म्हणजे तळेगाव दाभाडे लेक। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर ह्या लेक वरती फिरायला यायचं असेल तर इथे कोणतीही एंट्री फी आकारली जात नाही। दिवसभरात कधीही तुम्ही या लेक वरती येऊ शकता, पण माझं असं म्हणणं आहे तुम्ही जर या लेकला भेट देणार असाल तर संध्याकाळच्या वेळी द्या, कारण संध्याकाळच्या वेळी इथलं वातावरण खूप जास्त सुंदर असतं। इथे ना त्यांनी चालण्यासाठी मोठा असा पट्टा केलेला आहे। लेकच्या बाजूने तुम्ही मस्त असं चालत जाऊ शकता, भरपूर चालायला लागतं। आजूबाजूला बसण्यासाठी त्यांनी सिटिंग्स केलेल्या आहेत किंवा इथे आजूबाजूला छान छान अशी झाडं लावलेली आहेत। इथे इव्हिनिंग वॉकसाठी किंवा मॉर्निंग वॉकसाठी जवळची लोक येतात जे इथे जवळच राहतात। तुम्ही जर मुलांसोबत पिकनिकसाठी, वन डे पिकनिकसाठी किंवा हाफ डे पिकनिकसाठी एखादे छान असं स्पॉट शोधत असाल जिथे तुम्ही 2-4 तास मस्त असं विरंगुळा करून निघू शकता, तर तुम्ही डेफिनेटली ह्या वाल्या प्लेसला व्हिजिट करू शकता। इथे त्यांनी काही व्यायामाची साधनं सुद्धा लावलेली आहेत। आजूबाजूला अगदी छान असा वारा सुटलेला आहे। इथे बरीच झाडं आहेत, जसे की वड, पिंपळ, आंब्याची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत। तलावाच्या मध्यभागी हा कारंजा आहे आणि ह्या कारंजाचे तुषार आपण जर इथे उभं राहिलो तर इतके छान अंगावरती पडतात ना। अगदी मोठा असा राऊंड इथे चालावा लागतो। मला शूट करायचं होतं त्याच्यामुळे मी दुपारी 3-4च्या दरम्यान आले होते आणि शूट करेपर्यंत आम्हाला 6-7 वाजले होते। पण संध्याकाळच्या वेळी इथला जो व्ह्यू होता ना तो अगदी पाहण्यासारखा होता, खूप अमेझिंग असा होता। जर तुम्ही सुद्धा आता पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहात तोपर्यंत आधी हा लेक कसा आहे ते पाहून घ्या। आजूबाजूने चालण्यासाठी अशा पद्धतीचा रस्ता आहे। तुम्ही या लेकला जर येत असाल, मुलाबाळांना घेऊन येत असाल ना, तर खाण्यासाठी आणि पाणी बॉटल वगैरे घेऊन या। तुम्ही जर घरून टिफिन वगैरे घेऊन आलात तर ते सुद्धा इथे बसून खाऊ शकता। तुम्हाला जर खाली तलावाच्या इथे जायचं असेल तर ठिकठिकाणी अशा पद्धतीचे रस्ते केलेले आहेत। इथून तुम्ही खाली उतरू शकता आणि तलावाच्या पाण्याजवळ जाऊ शकता। तलावाच्या बाजूने चालताना तुम्हाला वाटेमध्ये खूप छान छान असे पक्षी, फुलं आणि छान छान अशी झाडं पाहायला भेटतील। तुम्हाला रील्स वगैरे बनवण्यासाठी एखादं छान आणि शांत असं प्लेस हवा असेल ना, तरी सुद्धा डेफिनेटली तुम्ही इथे व्हिजिट करू शकता। अगदी मोठा राऊंड आहे तलावाला मारण्यासाठी, तो पूर्ण राऊंड सुद्धा तुम्ही इथे येऊन मारू शकता। शूट करून अक्षरशः भूक लागलेली, त्याच्यामुळे आम्ही तिथूनच हे वडापाव घेतले होते आणि इथे बसून खाल्ले। तुम्ही सुद्धा असं काही बाहेरून खायला घेऊन येऊ शकता किंवा तुमच्याकडे डब्बे वगैरे असतील तर तुम्ही ते सुद्धा घेऊन येऊ शकता आणि इथे छान अशी छोटीशी पिकनिक करू शकता।
येताना पाण्याच्या बॉटल वगैरे आणा आणि इथे डस्टबिन आहेत, सगळा कचरा तिथे टाकून जा। इथे तुम्ही संध्याकाळचा व्ह्यू पाहू शकता, अगदी अमेझिंग असा व्ह्यू आहे। इथे संध्याकाळच्या वेळी बोटिंग वगैरे सुद्धा करू शकता। तुम्ही वीकेंडला आला तर तुम्हाला थोडीशी रश भेटेल आणि वीकडेजमध्ये आला तर थोडी कमी रश असते। खूप सुंदर, आवर्जून भेट देण्यासारखं हे ठिकाण आहे। अजून कधी पुण्यातले असून जर इथे गेला नसाल ना तर डेफिनेटली एकदा इथे विजिट करून या। लोकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।